तर कोयना धरणातलं 8 TMC पाणी एकदम एका महिन्यात कसं काय सोडलं आणि कोणी कुठं सोडलं? 8 TMC फार मोठा आकडा आहे. म्हणजे आता ते 10 TMC शिल्लक काय म्हणतात, ते 8 TMC फार मोठा आकडा आहे. एक धरणंच आता 8 TMCचे वगैरे मोठी धरणं असतात, काही त्याच्यापेक्षा लहान आहेत ती. तेव्हा अशा तऱ्हेनं पाणी कुठेतरी त्याचं काहीतरी काय म्हणतो घोटाळा झालेला आहे. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. सध्या एल निनो सक्रिय झाल्यामुळे मान्सूनची दिशा देखील बदललेली आहे. महाराष्ट्रावरती मान्सून अजूनही बरसलेला नाही आहे. मान्सूनची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिकांपेक्षा अधिक आहे ती शेतकरी वर्गाला. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंपदा विभागाकडून आहे जी उपसाबंदी लागू करण्यात आलेली आहे. जुलै महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे. पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. त्याचबरोबर मान्सून अजून देखील आलेला नाही आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यामध्ये आहे जे पाण्याचं नियोजन करण्यासाठी प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे की 1 दिवसाआड पाणी हे सोडायचं आहे. मात्र त्याचबरोबर सिंचनासाठी जे पाणी वापरलं जातं ते पाणी देखील आता बंद करण्यात आलेलं आहे. उपसाबंदीचा आदेश आहे जो लागू करण्यात आला. कोल्हापूरमध्ये देखील उपसाबंदीचा आदेश लागू करण्यात आला. मात्र हा उपसाबंदीचा आदेश लागू केल्यानंतर शेतकरी वर्गातून संताप आहे जो व्यक्त केला जातोय. हा संताप सोमवारी देखील पाहायला मिळाला. सोमवारी कोल्हापुरातील जलसंपदा कार्यालयावरती शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. त्यानंतर जलसंपदा विभागाकडनं आहे जे काही तासामध्ये ही उपसाबंदीची जो आदेश आहे तो शिथिल करण्यात आला आणि अवघ्या काही तासामध्ये पुन्हा एकदा आहे ही उपसाबंदी कोल्हापूर जिल्ह्यावरती लागू करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कोल्हापुरातून संताप व्यक्त केला जातच होता. त्यातच मंगळवारी पुन्हा एकदा ह्या सगळ्याच शेतकऱ्यांनी आहे तो जलसंपदा विभागावरती पुन्हा ठिय्या मांडला, आंदोलन केलं आणि आम्हाला पुन्हा पाणी मिळावं. कारण पाणी नसल्यामुळे जी पिकं आहेत त्या पिकांचं नुकसान होतं आहे. त्याचबरोबर पिण्यासाठी पाणी नाही आहे, जनावरांना पाणी नाही आहे. अशा पद्धतीच्या समस्या आहेत ज्या शेतकऱ्यांसमोर उभ्या टाकलेल्या आहेत. एक तर खरीपाचा हंगाम आहे. याच खरीपाच्या हंगामामध्ये मान्सूनने दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात आलेला आहे. तर दुसरीकडे पाणी टंचाई, या दोन्ही संकटांना सामोरं जाताना शेतकऱ्याच्या नाकी नऊ येत आहेत. आणि आज पुन्हा एकदा आपण पाहतोय की बुधवारच्या दिवशी आहे जे गुरुवारच्या दिवशी आहे जे कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी जलसिंचन विभागाचे या ठिकाणी आहे पुन्हा एकदा ठिय्या मांडला आहे. अक्षरशः जल अभियंत्याच्या कार्यालयाजवळ देखील हे सगळे शेतकरी थांबलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या दारातच काही शेतकरी आहेत जे बसलेले आहेत. त्यांची मागणी एकच आहे की उपसाबंदी शिथिल करा, आमच्या शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. मात्र या सगळ्या आंदोलनाला आता पाठिंबा मिळतो आहे सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर यांचा. भारत पाटणकरांनी यावेळेला प्रसारमाध्यमांशी बोलताना असं म्हटलेलं आहे की नेमकं धरणातील पाणी गेलं कुठे, 1 महिन्यामध्ये किती TMC पाणी आहे जे धरणातून सोडण्यात आलं आणि हे एवढ्या TMCचं पाणी नेमकं गेलं कुठे असा सवाल आता भारत पाटणकर यांनी केलाय. भारत पाटणकर काय म्हणाले ते व्यक्तींचं नेतृत्व आहे. त्यामुळं हा संपूर्ण इरिगेशन फेडरेशन आणि इतर संघटनांचा मिळून हा लढा आहे. यामध्ये मुख्य मुद्दा आमचा आज जो आम्ही मांडला मगाशी तो असा आहे की हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यात पाणी किती आहे, सातारा जिल्ह्यात पाणी किती आहे, सांगली जिल्ह्यात पाणी किती आहे, कोयना धरणात पाणी किती आहे असा हा मुद्दा नाही. हे कृष्णा खोरे आहे आणि कृष्णा खोरेमध्ये कृष्णा खोरे म्हणजे कृष्णेला मिळणाऱ्या ज्या सर्व नद्या आहेत म्हणजे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले पंचगंगा वगैरे सुद्धा येतात नद्या. या सगळ्या नद्या ज्या आहेत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि अहमदनगर यामधल्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी हे कृष्णा खोऱ्यातलं पाणी आहे. आणि मग ह्याची बेरीज केली पाहिजे आणि म्हणलं पाहिजे की हे पाणी कमी आहे. आता तुम्ही सांगता की कोयनेचं पाणी कमी आहे, तर कोयनेचं पाणी कमी आहे म्हणून नुसतं चालणार नाही. तुम्हाला उरमोडीचं पाणी किती आहे, वारणेचं पाणी किती आहे, त्यानंतर तारळी नदीचं पाणी किती आहे हे सगळं सांगायला पाहिजे आणि त्याच्या बेरजेतून आम्हाला पाणी कमी पडतं आहे असं म्हणायला पाहिजे. असा आमचा आत्ता शास्त्रीय दृष्ट्या आग्रह आहे. आणि आत्ताचा जो काही निर्णय आहे तो याच्या आधारावर घेतला पाहिजे. नाहीतर मग कोणीतरी येतं आणखीन अशास्त्रीय पद्धतीनं सांगतं की कोयन्याला एवढं पाणी आहे मग एवढं देऊया, हे चालणार नाही. कारण हे सगळं एकमेकाशी लिंक असलेलं पाणी आहे आणि त्याचा आम्ही जो हिशेब केलेला आहे तो बघता येत्या जुलै महिन्यापर्यंतसुद्धा सगळ्यांना पाणी देता येईल असा हिशेब होतो. आणि तो हिशेब असताना तुम्ही मंत्रालयात निर्णय पेंडिंग आहे, मंत्रालयानं हा हिशेब न करता निर्णय घेतला कसा?
मंत्रालयामध्ये हा इरिगेशन खात्यातले जे तज्ज्ञ त्यांचे आहेत त्यांनी हा निर्णय सांगून घेतला की हा निर्णय इरिगेशन खात्यातलं ज्ञान नसणाऱ्या सचिवाने घेतला, हाही प्रश्न आहे. त्यामुळं हा निर्णयच मुळात चुकीचा आहे आणि याविषयी आमच्या संपूर्ण म्हणणं ऐकून घेण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये इरिगेशन खात्यातले जे तज्ज्ञ अधिकारी आहेत त्यांना बोलवलं पाहिजे. त्यात जो निर्णय होईल तोच. आता तुम्ही काहीतरी फतवा काढाल आणि तात्पुरतं कुठलं तरी थांबवण्याचा प्रयत्न कराल, यातून आम्हाला पुन्हा एकदा लढा करायला लावाल, हे आम्हाला चालणार नाही. ती बैठक उद्या परवा झाली पाहिजे असं आमचा आग्रह आहे. आता ज्या पद्धतीने उपसाबंदी लागू केली आहे, तर ही उपसाबंदी लागू करण्याआधी गेले 2 महिने आहे, जर नियोजनपूर्व जर पाणी सोडलं असतं तर कदाचित ही उपसाबंदीची वेळ आली नसते असं वाटतं का? हो, हे तर आहेच. इतकंच नव्हे तर आता हिशेब बघितला तर कोयना धरणातलं 8 TMC पाणी एकदम एका महिन्यात कसं काय सोडलं आणि कोणी कुठं सोडलं. 8 TMC फार मोठा आकडा आहे. म्हणजे आता ते 10 TMC शिल्लक काय म्हणतात, ते 8 TMC फार मोठा आकडा आहे. एक धरणंच आता 8 TMCचे वगैरे मोठी धरणं असतात, काही त्याच्यापेक्षा लहान आहेत ती. तेव्हा अशा तऱ्हेनं पाणी कुठंतरी त्याचं काहीतरी काय म्हणतो घोटाळा झालेला आहे. पाणी कुठं सोडलं याचा पत्ता लागत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हिशेब आम्ही त्यासाठीच मागतो आहोत की हे तुम्ही तोंडी वगैरे काहीतरी सांगू नका आम्हाला, याचा हिशेब करून दाखवा आम्हाला, हे पुरत नाही दाखवा आणि मग आम्ही मान्य करू ना काय करायचं. एकीकडे कोयना धरण कोल्हापुरातील धरण आहे, त्या धरणामधील पाणी नेमकं गेलं कुठे असा सवाल भारत पाटणकर यांनी जलसंपदा विभागाला केलेला आहे. कारण की मोठ्या संख्येने आहे जे धरणातील पाणी यावेळेला आपण पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये आहे ज्याचा विसर्ग केला गेला, मात्र हे पाणी आहे जे एवढ्या प्रमाणात का सोडलं गेलं असा देखील सवाल त्यांनी विचारलाय. कारण पाणी सोडल्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन झालेलं नाही आणि त्यामुळेच प्रशासनावरती आता ही वेळ आलेली आहे पाण्याचं नियोजन करण्यासाठी उपसाबंदी लागू करावी लागलेली. मात्र ही उपसाबंदी आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी आहे, शेतकऱ्यांवरती अन्याय करणारी आहे. शेतकऱ्यांनी जी पिकं घेतली त्या पिकांना आवश्यक आहे पाणी, मात्र हे पाणी मिळत नसल्यामुळे आज पुन्हा एकदा कोल्हापुरातील जलसंपदा विभागाच्या दारामध्ये आवारामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे आणि ह्या ठिय्या करत असताना त्यांनी खरडा भाकरी खाऊन आहेत. या सरकारचा असेल त्याचबरोबर या प्रशासनाचा निषेध केलेला आहे. खरडा भाकरी खात हे जे आंदोलन केलेलं आहे आंदोलनाला आता यश येणार का, प्रशासन काय निर्णय घेणार आहे याकडेच आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे. जलसिंचन विभागाची आहे जी आता मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये उपसाबंदी विषयी आहे जो निर्णय होणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी योग्य असणार आहे का, शेतकऱ्यांना हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे का, किंवा उपसाबंदी आहे ती तशीच कायम राहणार आहे. कारण मान्सून आणि त्याचबरोबर अल निनो यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे जे पाणी टंचाईचं सावट आपल्याला पाहायला मिळते. मात्र जलसंपदा विभाग काय निर्णय घेते याकडेच आता सगळ्या शेतकऱ्यांची नजर लागलेली आहे. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी, धन्यवाद.